अगदी वयाच्या 26व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक मार्केट ट्रेडिंग अक्षरशः गाजवून टाकलं होतं. बाबासाहेबांनी तब्बल 108 वर्षापूर्वीच स्टॉक अँड शेअर्स या कन्सल्टिंग कंपनीची स्थापना सुद्धा केली होती. ते आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची भव्य इमारत उभी आहे. 1917 मध्ये बाबासाहेब कोलंबियावरून भारतात परत आले होते. तेव्हा त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे हवे होते आणि ते त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी त्यांचे फारसी मित्र नवल भातेना यांच्याकडून उधार 2000 रुपये घेतले. तेव्हा पहिल्या महायुद्धाची चाहूल लागली होती आणि बाबासाहेबांना त्या काळी आधीच समजलं होतं की समोर जर्मन या करन्सीमध्ये चढ उतार येणार आणि मोठी आर्थिक उलाढाल होणार. त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांची गुंतवणूक ही जर्मन करन्सीमध्ये गुंतवली. काही दिवसातच बाबासाहेबांनी यातून मोठा प्रॉफिट सुद्धा कमावला आणि उधारीचे पैसे सुद्धा परत केले. आणि पुढे त्यांच्या याच कौशल्यामुळे बाबासाहेबांच्या स्टॉक अँड शेअर्स या कन्सल्टिंग कंपनीचं काम जबरदस्त सुरू होतं. या कंपनीच्या स्थापनेमागील बाबासाहेबांचं एक उद्दिष्ट असंही होतं की महाराष्ट्र भूमीत जन्म घेतलेल्या माणसांनी त्यांची आर्थिक बाजू कशी सुधारावी आणि या मार्गाने सुद्धा पैसे कमवता येतात हे मराठी माणसाला लवकरात लवकर समजावे. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या या कंपनीमध्ये यायचे आणि बाबासाहेबांकडून स्टॉक मार्केट बद्दल सल्ला मसलत करायचे. पण हे सल्ला घेणारे लोक त्या काळचे उच्चवर्णीय असायचे. तर नंतर त्यांना कळालं की ज्या व्यक्तीकडून आपण सल्ला घेतोय ही कंपनी चालवणारी व्यक्ती एक दलित आहे. हे समजल्यावर क्लायंट्सनी त्यांच्या कंपनीमध्ये येणं बंद केलं. कालांतराने जातीय भेदभावामुळे स्टॉक अँड शेअर्स ही एका मराठी माणसाची कंपनी बंद पडली आणि आपल्या याच एका चुकीमुळे मराठी माणसाला स्टॉक अँड शेअर मार्केटमध्ये आपली पावलं जमवण्यासाठी तब्बल 108 वर्ष लागली आणि मराठी माणूस हा इतरांपेक्षा मागे राहिला.